अधिकारी जालिंदर सुपेकरांनी जेलमध्ये आरोपींकडे 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। वैष्णवी प्रकरणातील संबंधित पोलीस अधिकारी सुपेकरांवर आमदार धस यांनी असा आरोप केलेला आहे आणि हगवणे कुटुंब जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना कवट मारले पाहिजेत असं सुद्धा धस यांचं म्हणणं आहे। माननीय कोण आहेत ते सुपेकर, या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात आहे। ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात। हे सुपेकर जरा IG या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय। याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही। नैतिकता खूप खाली ढासळत चालली, त्याचं हे उत्तम उदाहरण। अरे 150 कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला? आता कोण खाणार आहेत? आणि बाहेर आले तरी ह्यांना शेणच हाणणार आहेत लोक। आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ। समाजाने शेण आणि रेंदाण ती संघर्ष ठेवायला पाहिजे। बहिष्कृत करायला पाहिजे। तिथं ह्याचा शेण